स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रामधील एक तेजस्वी तारा निखळला आहे। त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे। एका सुरेल अशा युगाचा अंत झाला। जगाला आपल्या आवाजानं मोहिनी घालणाऱ्या आशाताई पंचत्वात विलीन झाल्या। स्वरसम्राज्ञी ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन झाल्या। छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीत आशा भोसलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्मशानभूमी परिसरात आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। राज ठाकरेंनी देखील आशा भोसलेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। शासकीय इतमामात आशा भोसलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सकाळी आशा भोसलेंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी कासा ग्रँड इथे ठेवण्यात आलं होतं। त्यापूर्वी त्यांना तिरंग्यात गुंडाळून सलामीही देण्यात आली। वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात आशा भोसले यांचं निधन झालं। आशा भोसलेंना 82 वर्षाच्या गायन कारकिर्दीत 9 फिल्मफेअर पुरस्कारांसह 100हून अधिक पुरस्कार मिळाले। आशा भोसलेंना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या रथात आशा भोसले यांचं पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली। आशा भोसलेंचं पार्थिव स्मशानभूमीकडे नेत असताना लोकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला। यावेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होती। उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आशा भोसलेंच्या पार्थिवाचं राहत्या घरी अंत्यदर्शन घेतलं। यावेळी रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले। सुप्रिया सुळे आणि सुशीलकुमार शिंदेंनीही आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही डोळ्यातील अश्रू पुसत आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली। अभिनेत्री हेलन, जॅकी श्रॉफ, रितेश देशमुख, रणवीर सिंग, विवेक ओबराय, गायक उदित नारायण आणि गायक हरिहरन यांनी देखील आशा भोसले यांना आदरांजली वाहिली।